द फ्रेंच कॅपिटल ऑफ इंडिया. होय मित्रांनो, तुम्ही बरोबर ऐकलेत. सिरीन अँड काम बीचेस, ब्युटिफुल कॅफेस अँड कलरफुल स्ट्रीट. आज आपण बोलणार आहोत पॉंडिचेरीविषयी. नमस्कार मित्रांनो, मी निरंजन तुमचं स्वागत करतो पॉंडिचेरीच्या ट्रॅव्हल गाईडमध्ये. पॉंडिचेरी इज ऑल्सो नोन ॲज पुदुच्चेरी. ही आपल्या भारतातील एक युनियन टेरिटरी आहे आणि ही भारताच्या ईस्ट कोस्टवरती आहे. त्याच्यामुळे इथून खूप सुंदर असे सनराईज पाहायला मिळतात. इथले बीचेस देखील खूप सिनिक आहेत. तर आज आपण जाणून घेणार आहोत पॉंडिचेरीविषयी कंप्लीट इन्फॉर्मेशन मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये देणार आहे. इथे कॅफेज कुठले आहेत, कुठले बीचेस आहेत, फिरायचं कसं, खायचं काय, त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. हाऊ टू रीच पॉंडिचेरी. पॉंडिचेरीला कसं पोहोचायचं. पॉंडिचेरीला येण्यासाठी तिन्ही पर्याय अवेलेबल आहेत. ते म्हणजे बाय ट्रेन येऊ शकता, बाय रोड येऊ शकता, बाय फ्लाईट येऊ शकता. बाय ट्रेन किंवा फ्लाईटने येणार असाल तर मी सजेस्ट करेन की तुम्ही चेन्नईपर्यंत या. हालाकी पॉंडिचेरीचं स्वतःचं रेल्वे स्टेशन आणि एअरपोर्ट दोन्ही आहे, बट फ्रिक्वेन्सी खूप कमी आहे. जवळच्या काही मेन सिटीजपासून तुम्हाला डायरेक्टली ट्रेन किंवा फ्लाईट मिळेल, बट जर तुम्ही मुंबई, पुणे, दिल्ली, इंदोर, मध्य प्रदेशमधून येत असाल तर तुम्हाला डायरेक्ट कनेक्टिव्हिटी नाही मिळणार. तुम्हाला फर्स्ट चेन्नईला यावं लागेल. तिथून तुम्ही कार रेंट करू शकता किंवा बसने पॉंडिचेरीपर्यंत येऊ शकता आणि मग पॉंडिचेरीमध्ये एखादी बाईक रेंटल किंवा कार रेंटल करून तुम्ही फिरू शकता. जर बाय रोड येणार असाल तरी देखील पर्याय उपलब्ध आहेत, कारण साऊथ इंडियामधील मेजर सिटीजमधून डायरेक्ट बसेस अवेलेबल आहेत. जर तुम्ही बँगलोर किंवा चेन्नईमधून येणार असाल तर तुम्हाला डायरेक्ट बसेस मिळतील, जेणेकरून तुम्ही पॉंडिचेरीमध्ये राईट टाईमला पोहोचू शकता. जर तुम्ही बाय कार किंवा बाईकने येणार असाल तर खूप सुंदर आहे, कारण साऊथ इंडियामधील रोड्स हे काफी सिनिक आहेत. त्यामुळे मी सजेस्ट करेन की तुम्ही स्वतःची बाईक किंवा कारने या. पॉंडिचेरीमध्ये जुन्या फ्रेंच बिल्डिंगला त्यांनी सुंदर अशा कॅफेजमध्ये कन्वर्ट केलेले आहेत. त्यातीलच काही कॅफे मी तुम्हाला सुचवत आहे. पहिला कॅफे आहे तो म्हणजे कॅफे दे आर्ट्स. हा कॅफे खूप सुंदर आहे, कारण ह्याच्यामध्ये क्युझिन तर चांगलं मिळतंच, प्लस याच्या बाहेर खूप सुंदर अशा ग्रॅफिटी वॉल्स आहेत की जिथे तुम्ही फोटोशूट करू शकता. दुसरा आहे कोरोमंडल कॅफे. कोरोमंडल कॅफे हा फ्रेंच टाउनमधला फेमस कॅफे आहे, बिकॉज ऑफ इथलं क्युझिन, स्पेशली फ्रेंच क्युझिन खूप छान आहे. दुसरं म्हणजे या कॅफेचा जो ॲम्बियन्स आहे तो खूप छान आहे आणि मेन सिटी सेंटरला असल्यामुळे इथे इझिली रिचेबल आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे फोटोजेनिक आहे, त्यामुळे ह्या कॅफेला तुम्ही नक्की व्हिजिट करा. तिसरा आहे ले कॅफे. ले कॅफे हा रॉक बीचवरती आहे, बरोबर सेंटरला असल्यामुळे इथून तुम्ही सुंदर असे बीच वाईब्स अनुभवू शकता. फर्स्ट फ्लोअरला जर याच्या तुम्ही बसून कॉफी वगैरे पित असाल आणि त्याच वेळी जर सनराईज होत असेल तर हा खूप सुंदर सीन आहे हा. त्यामुळे हा कॅफे तुम्ही नक्की एन्जॉय करू शकता. बीचेस इन पॉंडिचेरी. पॉंडिचेरीमध्ये खूप सुंदर बीचेस आहेत आणि हे भारताच्या ईस्ट कोस्टवरती असल्यामुळे ते खूप सुंदर असं सनराईज पाहायला मिळतो. त्यातीलच पहिला बीच आहे तो म्हणजे रॉक बीच किंवा परमनंट बीच. हा बीच व्हाईट टाऊनच्या अगदी शेजारीच आहे आणि बीचेसवरती कम्प्लिटली रॉक पसरलेले आहेत. या रॉकवरती बसून तुम्ही सनराईज अनुभवू शकता. या बीचच्याच बाजूला एक वॉकवे केलेला आहे, त्याच्यामुळे तिथे तुम्ही फिरू शकता. बीचवरती महात्मा गांधींचा स्टॅच्यू पण आहे, जवळच वॉर मेमोरियल आहे आणि ओल्ड लाईट हाऊस देखील आहे. त्याच्यामुळे एक कम्प्लीट पॅकेज जे म्हणू शकता ते तुम्हाला इथं मिळेल आणि मेन सिटी सेंटरमध्ये असल्यामुळे खूप सारा एन्जॉयमेंट तुम्ही इथं करू शकता. आपला दुसरा बीच आहे पॅराडाईज बीच. पॅराडाईज बीच हा सिटी सेंटरपासून साधारणतः 15 ते 17 किलोमीटरच्या अंतरावर आहे. इथे जाण्यासाठी 2 पर्याय अवेलेबल आहेत. बाय रोड तुम्ही जाऊ शकता किंवा बाय बोट देखील जाऊ शकता. बोट म्हणजेच फेरी. फेरीने जाण्यासाठी तुम्हाला फर्स्ट चुनांबरम बोट हाऊसवरती यावं लागेल. तिथून पर पर्सन साधारणतः 300 ते 400 रुपये घेतात. ती बोट तुम्हाला घेऊन जाते पॅराडाईज बीचवरती. पॅराडाईज बीचवरती तुम्ही एन्जॉय करून रिटर्न परत त्याच बोटने चुनांबरम बोट हाऊसवरती येऊ शकता. पण एक गोष्ट नोट करून घ्या, कारण की हा बीच संध्याकाळी 6 वाजता बंद होतो आणि शेवटची जी फेरी आहे ती साधारणतः 4:30-5च्या आसपास तिथून निघते. त्याच बोटने तुम्हाला रिटर्न यावं लागेल. त्याच्यामुळे या टायमिंगचं ध्यान तुम्ही नक्की ठेवा ड्युरिंग पॅराडाईज बीच व्हिजिट. त्याच्यानंतर आपला बीच आहे ईडन बीच. ईडन बीच माझा आवडता बीच आहे, कारण की हा एक ब्लू सर्टिफाईड फ्लॅग टॅग असलेला बीच आहे. आता ब्लू सर्टिफाईड फ्लॅग म्हणजे काय, तर इंटरनॅशनल स्टँडर्ड्सवरती क्लीनलीनेस असेल, सेफ्टी असेल, व्हिजिटर फॅसिलिटी असतील, एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन असेल, या सगळ्या गोष्टींची जेव्हा पूर्तता होते तेव्हा आपल्याला ब्ल्यू फ्लॅग सर्टिफाईड बीच असा टॅग मिळतो. भारतामध्ये टोटल 18 ब्ल्यू फ्लॅग सर्टिफाईड बीचेस आहेत आणि ईडन बीच हा त्यापैकी एक आहे. हा बीच देखील संध्याकाळी 6 वाजता बंद होतो.
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या बीचवरती तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी करायला मिळतात. झिप लाईनिंग आहे, कायकिंग आहे, बोटिंग आहे आणि इथे सी फूडचं कम्प्लिटली डिफरंट स्टॉल्स आहेत की जिथे तुम्ही सी फूड एन्जॉय करू शकता. आणि व्हिजिटर फॅसिलिटीमध्ये म्हणू शकता चेंजिंग रूम्स वगैरे आहेत, शॉवर्स आहेत, त्यामुळे बीचवरती खेळून आल्यानंतर तुम्ही इथे चेंज देखील करू शकता. त्यामुळं ह्या बीचवरती मी सांगेन की तुम्ही आवर्जून जावा. वाटल्यास कंप्लीट 1 डे तुम्ही देखील इथं स्पेअर करू शकता. आता आपण पाहूया रिमेनिंग प्लेसेस वेअर यू कॅन व्हिजिट इन पॉंडिचेरी. फर्स्ट स्टार्ट करूया की चर्चपासून. इथे खूप सुंदर चर्च आहेत, त्यातीलच काही 3 चर्च मी तुम्हाला सांगतो. फर्स्ट आहे नॉत्रे दामे दे आयस, हा खूप सुंदर चर्च आहे. दुसरा आहे इमॅक्युलेट कॉन्सेप्शन कॅथेड्रल, याच्या बाहेर जर तुम्ही उभा राहिला तर खूप रॉयल फिलिंग देईल तुम्हाला. तिसरा आहे बेसिलिका ऑफ सिक्रेट हार्ट. या चर्चचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये एक रिअर स्टेनलेस ग्लासमध्ये येशू ख्रिस्तांची लाईफस्टाईल डिपिक्ट केलेली आहे की जी तुम्ही आवर्जून पाहिली पाहिजे. चर्च सोडून अजून काही गोष्टी आहेत ज्या आपण पाहू शकतो फ्रेंच टाऊनमध्येच आहेत. त्यातील एक म्हणजे औरोबिंदो आश्रम आणि पॉंडिचेरी म्युझियम. जर तुमच्याकडे टाईम असेल तर मी सजेस्ट करेन की तुम्ही बोटिंगला देखील जाऊ शकता. पॉंडी मरीनामध्ये बोटिंग फॅसिलिटी अवेलेबल आहे जी की तुम्हाला हार्बर फिरवेल, रिव्हर माउथ फिरवेल आणि एक मॅनग्रोवची सफर करून देईल. बोटिंगची प्राइसेस विचाराल तर पर हेड अराउंड 300 ते 400 पर्यंत देईल. जर तुम्ही प्रायव्हेट बोट केली, जर तुमचा ग्रुप असेल 5 ते 6 जणांचा, तर तुम्ही प्रायव्हेट बोट करू शकता. प्रायव्हेट बोटसाठी साधारणतः 2500 ते 3500 किंवा 4000 पर्यंत तुम्हाला एक प्रायव्हेट बोट मिळून जाईल. याच्यानंतर आहे ऑरोविले. ऑरोविले सिटीच्या बाहेर आहे, एक वेगळं व्हिलेज आहे. तिथे तुम्हाला जाण्यासाठी साधारणतः 10 ते 15 किलोमीटरच्या आसपास ट्रॅव्हल करावा लागतो. जर तुमच्याकडे बाईक असेल तर तुम्ही व्यवस्थितपणे ट्रॅव्हल करू शकता. एक कंप्लीट डे तुम्ही याच्यासाठी सेपरेट ठेवू शकता की तुम्ही मॉर्निंगला जाऊन तिथे एक मात्री मंदिर आहे, मेडिटेशन सेंटर आहे, तिथे तुम्ही व्हिजिट करू शकता. जर तुमच्याकडे एक्स्ट्रा टाईम असेल तर तुम्ही स्वतः प्री बुक करून मात्री मंदिरमध्ये मेडिटेशनचा अनुभव घेऊ शकता. त्याच्या जवळच ऑरोविले एक्सपेरिमेंटल टाऊन आहे की जिथे जगातील सगळ्या नॅशनॅलिटीचे लोक येऊन राहू शकतात. इररेस्पेक्टिव्ह ऑफ रिलिजन आणि फिलॉसॉफी जे काही ते फॉलो करत असतील आधी ते सर्व सोडून एक ह्युमॅनिटी बेसवरती हे विलेज औरोबिंदो यांनी स्थापलेलं आहे. त्याच्यामुळे इथे तुम्ही एक वेगळा अनुभव घेऊ शकता. याच विलेजमध्ये तुम्ही एक कला केंद्र म्हणून आहे तिथे फिरू शकता. आर्का हिलिंग सेंटरला व्हिजिट देऊ शकता किंवा इथे वेगवेगळे कॅफेज आहेत त्यांना देखील तुम्ही व्हिजिट देऊ शकता इफ टाईम परमिट्स. व्हिडिओच्या शेवटी काही हेल्पफुल टिप्स. पॉंडिचेरीला येण्यासाठी सर्वात उत्तम काळ म्हणजे ऑक्टोबर ते मार्च, कारण थंडीचा महिना असतो, जास्त ऊन पडत नाही, त्यामुळं खूप सारं एन्जॉयमेंट करू शकता. इवन तुम्ही रेनी सीझनमध्ये देखील येऊ शकता, बट डिपेंड्स पाऊस किती पडतो त्यावरच तुम्हाला एन्जॉय करण्यासाठी मिळेल. आणि इथे येताना तुम्ही आवर्जून हॅट, सनग्लासेस, सनस्क्रीन नक्की वापरा, कारण कुठल्याही सीझनमध्ये आला तरी देखील तुम्हाला इथे सन हा खूप तापलेला मिळणार, त्यामुळे टॅनिंग खूप होणार, कारण हा भारताच्या ईस्ट कोस्टवरती आहे. आता तुम्ही सांगा पॉंडिचेरीमध्ये सगळ्यात जास्त तुम्हाला काय आवडलं, बीच, फ्रेंच कॉलनी किंवा कॅफे? कमेंट करा आणि व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे नेक्स्ट डेस्टिनेशन कोणतं पाहिजे ते कमेंट करून नक्की सांगा.